नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन फर्स्टमधला आपला डी झाला आहे. ठीक आहे. आता आपण ई सॉल्व करणार. ई काय आहे? शो दॅट द रूट ऑफ इक्वेशन x⁻³ - 2x - 5 इज इक्वल्स टू 0 लाईज बिटवीन 2 and 3. म्हणजे आपल्याला इथं काय केलं आहे त्यांनी, एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याची जे रूट आहे ते 2 आणि 3च्या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करतं आहे की नाही ते चेक करायचं आहे. ठीक आहे. तर असा एक क्वेश्चन कंपल्सरी राहतो पेपरमध्ये फिक्स. म्हणजे आता तुमचं बघा, तुम्ही 4 क्वेश्चन पेपर झालेले आहे, तर 4मध्ये जर चेक केलं तर तुम्हाला असं क्वेश्चन एक फिक्स बघायला भेटणार आहे. तर असा क्वेश्चन जर पेपरमध्ये आला तर कसं सोल्युशन काढायचं बघा. सोल्युशन मग सगळ्यात पहिले लिहायचं गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे? x⁻³ - 2x - 5 इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं लेट्स f ऑफ ex इज इक्वल्स टू, आता त्याला फंक्शन म्हणून कन्सिडर करायचं, x⁻³ - 2x - 5. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे? लाईज बिटवीन 2 and 3 दाखवायचं आहे. ठीक आहे. मग बघा आता काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 2. कशामध्ये पुट करायचं? फंक्शनमध्ये. मग f ऑफ 2 इज इक्वल्स टू 2⁻³ मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये परत 2 मायनस 5. ठीक आहे. म्हणजे इथे येणार 2⁸. मग बघा 2⁻³ म्हणजेच 8 मायनस 2 2 जा 4 मायनस 5. मग काय येणार बघा इथं, हा -5 - 4 -9 होणार, म्हणजे तिथे येणार -1. -1 कसा आला? लेस दॅन 0 आला. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पुट करायचं, पुट x इज इक्वल्स टू 3. मग इथं f ऑफ 3 काय येणार? f ऑफ 3 इज इक्वल्स टू, बघा आता 3⁻³ मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 मायनस 5. मग आता 3चं क्यूब किती येतो? 27 येतो. ठीक आहे. आणि 3 दुने 6 मायनस 5, म्हणजे इथं काय येणार? 27 मायनस 11. मग 27 मायनस 11 किती येणार आहे? 16, म्हणजेच ग्रेटर दॅन 0. मग बघा आपण 2 व्हॅल्यू पुट केल्या, तर फंक्शनची व्हॅल्यू एकदा निगेटिव्ह आली, एकदा पॉझिटिव्ह आली, म्हणजे एकदा 0पेक्षा लहान आली आणि एकदा 0पेक्षा मोठी आली. मग इथं लिहायचं. ठीक आहे. मग f ऑफ 2 इज इक्वल्स टू -1 इज लेस दॅन 0 अँड f ऑफ 3 इज इक्वल्स टू 16 इज ग्रेटर दॅन 0. So the root of given equation are lies between 2, 3. ठीक आहे. तर बघा एक ग्रेटर दॅन 0 आला आणि एक लेस दॅन 0 आला. ठीक आहे. मग एक ग्रेटर दॅन 0 आणि एक लेस दॅन 0 आला की ते काय आहे? रूट ऑफ द इक्वेशन त्या इंटरव्हलमधून बिलॉंग करतं. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. मग बघा हा क्वेश्चन फिक्स 2 मार्काला पेपरमध्ये असं क्वेश्चन येणार. तुम्हाला फक्त काय करायचं, जे गिवन इंटरव्हल असणार ते त्या इक्वेशनमध्ये पुट करायचे आणि बघायचं एक प्लस येतो का आणि एक मायनस येतो का. प्लस मायनस आलं की समजून घ्यायचं इक्वेशनचे रूट काय आहे त्याच्यामधून बिलॉंग करत आहे. ठीक आहे. वाटलं तर आपण याचा कलर चेंज करू. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू.